नमस्कार शेतकरी मित्रांनो. खरीप हंगाम 2025मध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई जी झाली होती त्या नुकसान भरपाई संदर्भात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा व्हायला अखेर सुरुवात होणार आहे. यामध्ये काही जिल्हे इन्क्लुडेड आहेत. त्याचबरोबर शेतकरी संख्या व रक्कम ही जाहीर झालेली आहे. सरकारने ह्या दोन्ही रकमा जाहीर केलेल्या आहेत. या रकमा आपण व्हिडिओच्या मार्फत जाणून घेऊया. त्यामध्ये कुठले कुठले जिल्हे आहेत, त्यानंतर काही प्रोसेस देखील आहे, त्यांच्यासोबत आधार डॉक्युमेंट व बाकी 7/12 होल्डिंगविषयी थोडीशी माहिती आहे. ती माहिती आपण व्हिडिओच्या मार्फत कव्हर करणार आहोत. त्याचबरोबर आपण बाकी ज्या काही प्रोसेस राहिलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या केवायच्या संदर्भात यामध्ये कशी काय रक्कम तुमच्या खात्यावर येणार आहे, किती तारखेपर्यंत रक्कम तुमच्या खात्यावर येणार आहे व बाकी उर्वरित जी काही अपडेट आहे ते आपण सर्व व्हिडिओच्या मार्फत जाणून घेऊया. पण त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट, तर व्हिडिओला व चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करा. तर चला वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, शेतकरी संख्या आता बघा ह्यामध्ये जिल्हा कुठला आहे, ह्यामध्ये धुळे अतिवृष्टी भरपाई 2025 खरीप हंगाममध्ये. त्याचबरोबर बाकी अजून 2 जिल्हे आहेत. बघा त्यामध्ये धुळ्यामध्ये शेतकरी संख्या बघा 2,51,93,873 एवढी रक्कम ही सरकारने जाहीर केलेली आहे. त्याचबरोबर शेतकरी संख्या आहे 6,047. तर बघा यामध्ये नुकसान भरपाई संदर्भात हंगाम KYC लागणार आहे. त्याचबरोबर तुमचे डॉक्युमेंट, आता डॉक्युमेंटमध्ये आधार कार्ड, 7/12 होल्डिंग ही लागणार आहे. त्यामुळे 7/12 होल्डिंग ही तुम्हाला तलाठी किंवा कृषी सहाय्यक यांच्याकडे ऑनलाईन नोंदणी याची करावी लागणार आहे. तरच तुम्हाला शेतकऱ्यांना रक्कम ही खात्यावर त्यांच्या जमा होणार आहे. जर ही प्रोसेस तुम्ही केली नाही तर तुम्ही ह्या रकमेपासून वंचित राहणार आहात. ते कसे काय हे देखील सांगतो. तर बघा हे करावे लागणार आहे. त्याचबरोबर ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर तुमचा VK नंबर तुमचा जनरेट होतो. तो नंबर जनरेट झाल्यानंतर तो नंबर घेऊन तुम्हाला कुठं जायचं आहे. शेतकरी बरेचसे म्हणतात की आमचा VK नंबर वगैरे देखील जनरेट झालेला आहे, पण त्याचं करायचं काय, तर त्याची तुम्हाला सोपी प्रोसेस सांगतो. बघा तो नंबर तुम्हाला घेऊन सेवा केंद्र, तुमच्या आसपासचं जे काही सेवा केंद्र आहे तिथं जायचं आहे. जर तुम्ही आमच्या आसपासचे देखील असाल तर तुम्ही तिथे देखील येऊ शकता. तुम्हाला कुठे यायचं आहे ह्याचा पत्ता आपण जमलं तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लोकेशनची लिंक टाकतो. आसपासचे असाल तर आपल्या देखील सेवा केंद्र कार्यरत आहे. तुम्ही तिथे येऊन तुमच्या समस्यांचं निराकरण देखील करू शकता. तर बघा VK नंबर जनरेट होतो. तो नंबर घेऊन तुम्हाला आधार सेवा केंद्रावर सेवा केंद्रावर जायचे. जे सेवा करून तुम्हाला 28 फेब्रुवारीपर्यंत ही सगळी प्रोसेस करायची आहे. 28 फेब्रुवारीपर्यंत म्हणजे या महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत सगळी प्रोसेस करायची आहे. तरच तुमचे पैसे मार्च महिन्यामध्ये जमा होणार आहेत. तर ह्यामध्ये तुम्हाला त्याच्यानंतर ही प्रोसेस फॉलो करायची, नाहीतर हा निधी परत देखील रिटर्न माघारी देखील जाणार आहे. म्हणजे तुम्हाला काही दिवसांची मुदत दिलेली आहे. आता बाकी सगळं तुमच्या हातात आहे की करायचं आहे की नाही, ही सर्वस्व तुमचा प्रश्न आहे. तर ही धुळे जिल्ह्यासंदर्भाच्या अतिवृष्टी भरपाईची एक छोटीशी अपडेट ही समोर निघून आलेली होती. यामध्ये तुम्हाला शेतकरी संख्या देखील सांगलेली आहे व बाकी गोष्टी देखील मी सांगितलेल्या आहेत. तर या व्यतिरिक्त बाकी तुम्हाला जी काही अपडेट आहे, पीक विमा असेल, इतर संदर्भात ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.